आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमधून। पुण्यातील सिंहगड किल्ला आज आणि उद्या पर्यटनासाठी बंद राहणार आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। पर्यटकांनी सिंहगड परिसरामध्ये जाणं टाळावं, प्रशासनाला सहकार्य करावं असं पुणे वन विभागाने म्हटलेलं आहे। यामध्ये येरवडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या आरोपींकडून एक देशी बनावटीचा पिस्टल, एक जिवंत काडतूस जप्त केले। आणि पाहूयात नाशिकमधल्या महत्त्वाच्या घडामोडी। नाशिकमध्ये खड्ड्यामुळे आणखी एक गंभीर अपघात झालेला आहे। जेल रोडवर पवारवाडी इथे खड्डा चुकवताना एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला। खड्ड्यांमुळे रोज होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये परवानगी न घेता सुरू असलेल्या 16 अनधिकृत शाळांना शिक्षण विभागाने नोटीस बजावली आहे। पालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश केवळ मान्यताप्राप्त शाळांमध्ये घ्यावेत असं आवाहन करण्यात आले। नाशिक महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पाचं नूतनीकरण 16 वर्षांनंतरही रखडलेलं आहे। नवीन ठेकेदार न मिळाल्यामुळे जुन्याच ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे। आणि आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सीमेवरील गोदावरी नदीवरील सराला बेट पावसाळ्यामध्ये निसर्ग सौंदर्यानं बहरलेला आहे। चारही बाजूंनी पाण्याचा वेढा, हिरवाई आणि मंदिर संकुलामुळे हे ठिकाण आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील प्राचीन आंबऋषी संस्थान परिसरामध्ये निसर्ग सौंदर्य बहरून आलेलं आहे। तब्बल 75 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा भाविक आणि पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे। 300 वर्ष जुनं हेमाडपंथी मंदिर, हिरवाईनं नटलेला परिसर आणि धबधब्याचं सुंदर दृश्य हे इथे भक्ती आणि पर्यटनाचा सुंदर मिलाप दाखवत आहे। छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये येत्या 10 ऑगस्टला दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट वापरणं पूर्णपणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। आता केवळ दुचाकी चालकालाच नव्हे तर मागे बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हेल्मेट घालणं बंधनकारक असेल। हेल्मेट नसेल तर विद्यापीठ परिसरामध्ये कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिलेला आहे।